डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा एमआयडीसीतल्या एका कंपनीत भीषण आग. आग लागलेल्या कंपनीचं नाव इंडो अमाइन्स असल्याची माहिती. डोंबिवलीत इंडो अमाइन्स कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण, मात्र खबरदारीसाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल. डोंबिवलीतील इंडो अमाइन्स कंपनीला एमआयडीसीने क्लोजर नोटीस बजावली होती अशी माहिती. अति धोकादायक कंपनीत यादीमध्ये इंडो अमाइन्स कंपनीचा समावेश होता, मात्र तरीही कंपनी सुरू ठेवल्याची माहिती. डोंबिवलीत आग लागलेल्या कंपनीच्या शेजारील टँकमधून कुत्र्याला फायर ब्रिगेडने केलं रेस्क्यू. अनेक तास मदतीसाठी विवळत असलेल्या श्वानाला त्याचा आवाज ऐकून केलं रेस्क्यू. डोंबिवलीत आग लागलेल्या कंपनीत पेस्टिसाइड्स बनवले जातात. आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठमोठे लोट. आग लागलेल्या स्थानापासून जवळच असलेल्या अभिनव शाळेतल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवलं. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळा प्रशासनाचा निर्णय. रहिवासी संकुलालगत असलेल्या कारखान्यात भीषण आग. परिसरात कारखान्यातनं कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं, मात्र आगीमुळे एमआयडीसी निवासी विभागात प्रचंड घबराट. आजूबाजूच्या कंपन्यातल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाणांची एबीपी माझाला माहिती. डोंबिवलीतल्या कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा. या ज्या घटना होत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. डोंबिवलीतल्या एमआयडीसीतल्या आगीवरून संजय राऊतांची टीका. मुंबई पूर्व उपनगरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद. वाशी नाका इथे जलद्वार बसवण्याच्या कामाकरता गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार. धरण क्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. मुंबईतल्या धरणांमधला पाणीसाठा 6% खाली. पुढचे काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार. मुंबईमध्ये पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पालिका सज्ज. आजार रोखण्याकरता घराघरात सर्वेक्षण आणि तपासणी करून औषधोपचार करण्यात येणार. माळशेज घाटात मंदिराजवळ रिक्षावर दरड कोसळली. दरडीखाली सापडून काका पुतण्याचा जागीच मृत्यू. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघात. एकाचा मृत्यू. घाटकोपर उड्डाणपुलाजवळ इमारतींसाठी लागणाऱ्या सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अपघात. राज्याच्या शालेय पोषण आहारात 15 पदार्थांचा समावेश. व्हेज पुलाव, अंडा पुलाव, सोयाबीन पुलाव ते तांदळाची खिचडी. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना यावर्षीपासूनच 3 कोर्स मील. वसईतल्या वासळई येथील विकृत तलाठी विलास करेच्या विरोधात स्थानिक महिलांचं तहसीलदार आणि पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन. तलाठ्याविरोधात कारवाईचं दिलं निवेदन. म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग तात्काळ हटवा, अन्यथा ते उखडून टाकू. म्हाडाची संबंधित कंपन्यांना नोटीस. मुंबई विद्यापीठात आता वर्षातनं 2 वेळा प्रवेश मिळणार. परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर निर्णय. विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं परवानगी. 2024-25च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी होणार. यूजीसी प्रमुख जगदेश कुमार यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं अमोल काळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. अभिनेता सोनू सूद याचीही उपस्थिती. घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने सलमान खानचा जबाब नोंदवला. सलमान खानच्या घरी जात पोलिसांनी घेतली घटनेची माहिती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना केली अटक. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना नुकसान भरपाईबाबत उद्या मंत्रालयात बैठक. मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती. मुंबई पदवीधरमध्ये भाजपसह शिवसेनेचाही उमेदवार. भाजपकडनं किरण शेलार, शिवसेनेकडनं दीपक सावंत, ठाकरे गटाचे अनिल परब निवडणुकीच्या रिंगणात. त्यामुळे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.